नमस्कार मित्रांनो, तुमचे हे जुने सुकन्या समृद्धी योजना खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. प्रकाशित नवीन नियमावलीनुसार खाते अद्ययावत करणे आवश्यक आहे. या योजनेत अनियमितपणे उघडलेली बचत खाती नियमित करण्यासाठी आर्थिक व्यवहार विभागाने अलीकडेच नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर केलेले आहेत. सरकारने सुकन्या समृद्धी योजनेसाठी नवीन नियम प्रकाशित केले आहेत. हे नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. खाते उघडताना आढळलेल्या चुका दूर करण्यासाठी हे नियम केले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन नियमावली. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला घेऊन येतो. जर कोणतीही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आजी आजोबांनी उघडलेल्या खात्याशी संबंधित मार्गदर्शन तत्वामधील एक महत्वाची अपडेट आलेली आहे. नवीन नियमानुसार कायदेशीर पालक किंवा नैसर्गिक पालकांनी न उघडलेली खाती आता योजनेच्या मूलभूत मार्गदर्शन तत्वाचे पालन करण्यासाठी पालकत्वाचे अनिवार्य हस्तांतरण करावे लागणार आहे. यापूर्वी आजी आजोबा अनेकदा त्यांच्या नातवंडासाठी आर्थिक सुरक्षितता म्हणून खाते उघडत असतात. मात्र योजनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार केवळ कायदेशीर पालक किंवा नैसर्गिक पालकही खाते उघडू आणि बंद करू शकतात. तसेच जुने खाते बंद करण्यासाठी किंवा हस्तांतरण करण्यासाठी या कागदपत्राची आवश्यकता लागणार आहे. तर कोणते कागदपत्र आहे? तर सर्वप्रथम बेसिक अकाउंट पासबुक, यामध्ये खात्याची सर्व माहिती असणार आहे. मुलीचे जन्म प्रमाणपत्र, त्यामध्ये वय आणि नातेसंबंधाचा पुरावा. मुलीशी नातेसंबंधाचा पुरावा मध्ये जन्म प्रमाणपत्र किंवा संबंध स्थापित करणारे इतर कायदेशीर दस्तऐवज असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नवीन पालकाच्या ओळखीचा पुरावा, यामध्ये पालक किंवा पालक त्यांचे सरकारने जाहीर केलेले ओळखपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. संपूर्णपणे भरलेला अर्ज, जो पोस्ट ऑफिस किंवा बँक जेथे खाते उघडले आहे तेथे हा उपलब्ध असणार आहे. दस्तऐवजानंतर सर्वप्रथम जेथे खाते उघडलेले त्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागणार तुम्हाला. तेथील खातेधारकांना नवीन मार्गदर्शन तत्वानुसार खाते संरक्षण हस्तांतरित करण्याची आवश्यकता सांगावी लागेल. त्यानंतर त्यांना बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे प्रदान केलेले ट्रान्सफर फॉर्म तुम्हाला भरावे लागणार आहे. सध्याचे खातेदार आजोबा आणि नवीन पालक दोघांनाही या फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागणार आहे. सत्यापन आणि अद्ययावत, यामध्ये फॉर्म आणि सहाय्यक कागदपत्रे दाखल केल्यानंतर बँक किंवा पोस्ट ऑफिस कर्मचारी विनंतीचे पुरावलोकन करतील आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू करतील. आवश्यक असल्यास ते अतिरिक्त माहिती देखील विचारू शकतात. सत्यापन पूर्ण झाल्यानंतर खाते रेकॉर्ड नवीन पालकाच्या माहितीसह अद्ययावत केले जाणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे. सुकन्या समृद्धी योजनेचे नियम बदललेले आहे. 31 ऑक्टोबर पूर्वी हे बदल करणे अनिवार्य असणार आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये ही माहिती शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.